नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय Z24. दोन्ही लोकांना सगळ्यांना समजून जवळ पडेल त्या भागात निघाल आणि जास्तीत जास्त तुम्हाला कवटे मंडळाचीच माणसं जास्त येतील आणि यावेळेला घ्यावे लागतील. त्यांना जर 30-40 किलोमीटर 50 किलोमीटर जर परिसर बघितला तर ते प्रत्येक गावात माझ्या अंदाजे 400-500 उमरा आहेत. प्रत्येक घरातनं गाडी काढा, काय फरक पडत आहे. जसं आपण 2016ला सांगलीला मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेला सहज उठून गेलो होतो, तसंच त्या पद्धतीनं आपण ह्या मोर्चाला किंवा ह्या सभेला आपल्याला जायचं आहे आणि दादांचे विचार ऐकायचे. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला सातारच्या, माझा अंदाज आहे सातारच्या आसपास सभा होईल 5 जिल्ह्याची, आणि त्यावेळेला जो खरा जो एल्गार होईल आपला जरांगे पाटलांचा, आणि त्यामुळे सगळं हादरून जाणार आहे. त्यावेळेला आरक्षणाच्या दृष्टीनं सातारा गॅजेट, कोल्हापूर गॅजेट, औंध गॅजेट आणि मिरज, सांगली इथलं जे रेकॉर्ड आहे त्या गॅजेटमध्ये सर्व मराठा समाज आपल्या कुणबीमध्ये जातोय. त्यामुळे जास्तीत जास्त निराश होऊ नका. जसं मराठवाड्यात झालं त्यांनी करायला लागलं त्याच्या पद्धतीने करू द्या, पण आपण आहेच ऑलरेडी. पण आपल्याला दडवून टाकलेलं आहे. जसं विहिरीतला जुन्या विहिरीतला गाळ काढल्यानंतर उमाळा बाहेर येतोय, कुणबी म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला मिळून जाते. त्यामुळं आपण सर्वांनी एक 10 दिवस अजून आता 19 तारखेला सगळ्यांना बोलवलेलं आहे तिकडे, ज्यांना ज्यांना शक्य आहे. आंतरवालीला बैठक पश्चिम महाराष्ट्रासाठी ठेवलेली आहे तिने, ज्यांना कुणाला यायचं तरी यावं, काय प्रॉब्लेम नाही. त्या दिवशी फक्त फायनल कळत एका दिवशी 2 घ्यायचे का 3 घ्यायचे. आणि मग आमचा उद्देश काय आहे की इकडे जर झाले, आता कडेगाव म्हणताय तुम्ही, पण कडेगावपेक्षा जर शिराळ्याकडे झाले तर वारणा परिसर सगळा हा तिकडे माणसं जागी करायची आपल्याला.